मोठ्या मनाची माणसं अशी खूप कमी असतात हो जगात. कारण तुम्ही आम्ही जेव्हा एका सामान्य व्यक्तीचं जीवन जगत असतो ना, तेव्हा अशा अनेक अनुभवातनं आपण जातो. आजकाल तर सोशल मीडियाचा जमाना, अँड्रॉईडचा जमाना. मेसेजमध्ये जरी एखादा शब्द खटकला तरी आपण त्या व्यक्तीवर लगेच चिडतो. हा तुमचा माझा रोजचा अनुभव बोलतोय मी. कारण तुम्ही आम्ही सगळे सामान्यच आहोत. अंगामध्ये रक्ताच्या थेंबामध्ये असामान्यत्व येण्यासाठी कदाचित तुम्हा आम्हाला 7 जन्म घ्यावे लागतील. इट इज अ रिअल फॅक्ट. मग आपल्या देशाच्या या मुख्य माणसानी त्याला ज्या शिव्यांचा आपण उच्चारसुद्धा करू शकणार नाही, जी नैतिकता इतक्या खालच्या पातळीला कधीही जाणार नाही, अशा शब्दात ज्यांचं वय 15 ते 30 दरम्यान आहे, अशा मुलींनी जास्तीत जास्त शिवीगाळ केली. पूर्ण देशभर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांनी या सगळ्या CJPच्या प्रोटेस्टरना, ज्यांनी सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं आहे, ज्यांनी प्राईम मिनिस्टरला शिवीगाळ केली आहे, त्यांच्या आईलासुद्धा मध्ये ओढलं. इटलीची पंतप्रधान रिस्पेक्टेड मेलोनी यांच्यावरनं सुद्धा नको ती अभद्र भाषा वापरून या चिमुरड्या पोरींनी आपल्या 140 करोड लोकांचा पंतप्रधान म्हणून बसलेल्या व्यक्तीला नको त्या शब्दात शिवीगाळ केली. अहो, यातना होतात मनाला. तो आपल्या प्राईम मिनिस्टर आहे, मोदी साहेब आहेत म्हणून यातना होतात असं नाही आहे. हेच शब्द जर त्यांनी कुठल्याही कॉमन मॅनला जरी त्या मुलींनी वापरले असते तर आत्ता त्या अंगात असतील नसतील तेवढी हाडं तोडून बिछाण्यावर पडलेल्या दिसल्या असत्या. त्या गर्दीतल्या एखाद्या मुलाला जरी तिने याच अभद्र शब्दात शिवीगाळ केली असती तर तिला त्या मुलाने त्याच ठिकाणी कुचललं असतं. कारण आफ्टर ऑल वी ऑल आर कॉमन पीपल. म्हणूनच काही लोकांना आउट ऑफ जेलसी ऑफ नरेंद्र मोदी हा त्या पक्षाचा आणि त्यांचा अहंकार वाटत असेल की त्यांनी या सगळ्या चिमुरड्यांना माफ केलं. पण जीवनातलं एक खूप महान तत्त्व आहे. एखाद्यावरती राग करण्यासाठी किंवा एखाद्याशी कायद्याच्या चौकटीत त्याला ओढण्यासाठी खूप मोठी ताकद लागत नाही. पण या एका ॲक्टमुळं एखाद्या व्यक्तीचं कायद्याच्या चौकटीतून आयुष्यभरचं बर्बादी होऊ शकते हे समजण्यासाठी छाताडात मन लागतं. आणि साधं मन नाही लागत. त्या मनाने थोडंसं वैराग्य पांघरलेलं लागतं. म्हणूनच मोठ्या मनाचा माणूस असंच मी हा आपल्या देशाच्या प्रधान सेवकांच्या माफीचा मी उल्लेख करीन. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना अद्दल घडवली पाहिजे वगैरे. दीज थिंकिंग आर व्हेरी कॉमन थिंकिंग. प्रत्येकाच्याच डोक्यात हेच विचार असतील ना. पण 2019 साली राजकुमार जर वक्तव्य करतो की आपल्या या भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांना जर जेरीस आणायचं असेल तर त्यांची जी इमेज आहे ती आपल्याला खराब करावी लागेल आणि मग त्या कामात आपल्याला वाहून घ्यावं लागेल, असं म्हणत
तो सगळ्या अँटी लोकांना एकत्र करतो आणि ही सगळी मंडळी मग काही नावं घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे इंडिया या संघटनमध्ये कोण कोण आले होते. मग अशा घटना पूर्वी घडल्या नाही आहेत का? पंतप्रधान नाही, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अशा घटना काही तुरळक घडल्या, तेव्हासुद्धा कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी त्या घटनेस जबाबदार असलेले, मग ते पत्रकार असोत, कोणी कॉमन मॅन असो, कोणी एखादा रील बनवणारा असो, बनवणारी असो, त्या सगळ्यांना जेलची हवा खायला लावली आहे. त्यामध्ये त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2-2.5 वर्ष होते ते महाराष्ट्राचे राजकुमार, त्यांनी आपल्या राजकुमाराच्या विरुद्ध कोणीतरी काहीतरी अपशब्द लिहिला म्हणून एका व्यक्तीला जेलची हवा दाखवली. स्टॅलिन मुख्यमंत्री होते, त्यांच्याविषयी कोणीतरी अपशब्द लिहिले, त्यालासुद्धा जेलची हवा दाखवण्यात आली. ममता बॅनर्जीवरती शर्मा नावाच्या एका मुलीने काहीतरी रील्स बनवल्या, त्याच्यातनं काय वास्तव दाखवलं, तिला सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढावी लागली. आपल्या बारामतीमधनं पण असाच काहीतरी झाला होता प्रकार, त्यांच्या विरुद्ध थोडं काहीतरी कोणीतरी काही बोललं, त्याला जेलमध्ये जावं लागलं. अशी अनेक उदाहरणं आपल्या या भारत देशामध्ये घडली आहेत की तुम्ही जर मुख्य माणसाच्या विरुद्ध काही शब्द काढलात तर तुम्हाला गजाआड जावं लागेल. म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या प्रधान सेवकांनी दिलेली या स्टुडंट्सना, या विद्यार्थ्यांना, या संस्कार नसलेल्या विद्यार्थिनींना अक्षरशः लाज वाटते. ती 15 वर्षाची मुलगीसुद्धा इतक्या फिल्दी लँग्वेजमध्ये बोलू शकते, कशी बोलू शकते? काय असेल तिचं शिक्षण? 30 वर्षाची मॅच्युअर्ड एखादी जर्नलिझम केलेली सुद्धा, तीसुद्धा अशा पद्धतीने रफ लँग्वेजमध्ये पंतप्रधानांच्या विषयी वक्तव्य करू शकते आणि नंतर मग माफी मागते. हे सगळं आक्रीत वाटतं आपल्या या भारत देशात. लोकशाही असलेल्या या भारत देशात पंतप्रधानालासुद्धा वाटेल ते बोललं गेलं, असा हा CJPचा प्रोटेस्ट. म्हणजे 2019 पासून 2026पर्यंत सर्व हुकमी पत्ते खेळून झाले. यश मिळत नाही आहे हे बघितल्यावर मग विद्यार्थ्यांना पुढं गेलं आणि आज ह्या प्रोटेस्टला कोणी फायनान्स केलं, खाणं पिणं कोणी पोचवलं या सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या मागं नक्की कोणत्या शक्ती आहेत, या सगळ्या गोष्टी आता सरकारला उघडकीस येत आहेत. जनतेलासुद्धा समजत आहेत या सगळ्या गोष्टी का घडल्या. जर इतकाच कळवळा या सगळ्या लोकांना, विद्यार्थ्यांचा असता, तर फक्त विद्यार्थी प्रोटेस्टमध्ये दिसले असते, अन्य लोक दिसले नसते. 250 पोलीस, 250 वर्दीवाले पोलीस, काय त्यांना संसार नाही आहेत, त्यांना मुलं बाळं नाही आहेत, त्यांना इजा झाल्यावर रडणारी आई बाप नाही आहेत, रडणारी बायका मुलं नाही आहेत का? त्यांना पगार मिळतो दगडं खाण्याचा? नाही ना. मग त्यांच्याविषयी कळवळा असायला नको का? दिसला नाही आहे. वर्दीवाल्या लोकांना नुसते दगड नाही, एका सुलभ शौचालयाच्या वरती जे लोक विद्यार्थी नाही आहेत असे लोक टाईल्सला धार लावत होते, एका दगडावर घासत होते, म्हणजे त्या टाईल्स फेकून मारल्यानंतर चाकू मारल्यासारख्या चेहऱ्याला, अंगाला जखमा झाल्या पाहिजेत, या उद्देशाने 2 व्यक्ती टाईल्सला धार लावत बसलेत आणि 2 व्यक्ती त्या धार केलेल्या टाईल्स गठ्ठ्यातनं उचलून पोलिसांवरती भिरकावत आहेत. तरीही वर्दीवाल्यांनी सहन करायचं. चेहऱ्याला जखमा झाल्यात, डोकी फुटली आहेत, 250 पोलीस विनाकारण जखमी झालेले आहेत या सगळ्या प्रोटेस्टमध्ये. हे सगळं काही गिळण्याचा प्रयत्न करत सगळ्या मुलांचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून त्यांना माफ करणं, याला फार मोठं छाताडात मन लागतं. स्वतःच्या वृद्ध 94 वर्ष वय होतं त्यांच्या मातोश्रींचं,
मुलगा पंतप्रधान असतानासुद्धा 12x12च्या खोलीत आयुष्य काढणारी ती एक साधी माता होती. अशा स्त्रीलासुद्धा या मुलींनी, ज्यांची लायकी धुळीच्या कणाएवढीसुद्धा नाही आहे त्या स्त्रीच्या, आणि तिच्यावरूनसुद्धा अपशब्द वापरण्याचं धारिष्ट्य यांना दिलंच कोणी? पण शेवटी ते विद्यार्थी आहेत. आपल्या माणसांच्या दातामध्ये कधी कुठला घास चावताना जीभ येते म्हणून काय आपण जीभ कापतो का? अशा पद्धतीचं उदाहरण देऊन हा प्रधानसेवक मोठ्या मनाने या सगळ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवतो. या अँगलनी त्या माफीकडं पाहता आलं पाहिजे. काही लोक टिंगल करत आहेत. देश यांना माफी मागा म्हणून मागं लागला होता आणि या देशाला माफी करून मोठेपण घेत आहेत, असं अहंकारी आहेत, अशा पद्धतीने त्यांची टिंगलटवाळीसुद्धा काही लोकांकडनं चालली आहे. इन टू ब्रॅकेट सो कॉल्ड मॅच्युअर्ड पब्लिक. पण मोठ्या मनाने या विद्यार्थ्यांचं आयुष्य वाचवणाऱ्या या प्रधानसेवकाला मी तर लावून मुजरा करतो. कारण माफ करण्यासाठी खूप मोठं मन लागतं हो. मी पुन्हा पुन्हा सांगेन, एखाद्याची जिंदगी जर बर्बाद करायची ना, तर त्याला 1 मिनिटसुद्धा खूप आहे. पण एखाद्याला मोठ्या मनाने माफ करण्यासाठी छाताडामध्ये तशी करुणा लागते, तशी माणुसकी लागते.